ठीक आहे, मी सगळ्यांना स्पॉटलाइट मध्ये आणतोय बरं का. तर आहान तुलाही आणतोय आणि वल्लरी तू आहेस का? म्यूट करावं लागेल. हा, हो. अनम्यूट राहा. ओके, आता वल्लरी तुलाही मी कसं आणू तुला स्पॉटलाइट मध्ये? अरे, कुछ तो गडबड. ओके, हा तुझा व्हिडिओ होता. येस, आता सगळे स्पॉटलाइट होतात बरं का. आणि Yep, क्विज आहे, त्यामुळे यू हॅव टू बी रेडी, यू हॅव टू बी प्रिपेअर्ड, यू हॅव टू गेअर अप अँड I did not get it. कम ऑन, फाईट फॉर युअर टीम. I'll आणि see हा, this. कुठे आहे तुझी टीम? गायब झाली का आली आहे? टीम आली आहे परत. आहात व्हेरी नाईस. No, येस. he's इकडे सरक म्हणजे होता. हा. हा, थोडे दोघ जण यामध्ये. छान. तर इतकं I'll- इतकं मस्त झालंय आताच. सगळी आपण गणेश उपासना करतोय. वल्लरीने किती सुंदर गाणं म्हटलं. मनाचे श्लोक आणि मनाच्या श्लोकांची गोष्ट फार सुंदर. अनन्या आणि श्वेता मावशीने इतकं सुंदर स्तोत्र म्हटलं. स्तोत्राचा अर्थ मला वाटतं ते आदिशंकराचार्यांचे बरं का. आणि ते फार अप्रतिम आहे. म्हणजे त्याचा अर्थ तर इतका, म्हणजे खोल अर्थ आहे त्याला. तो समजावणं आणि तो समजणं तर फारच पुढची गोष्ट आहे. पण व्हेरी ब्युटिफुल, सगळं छान झालं. आणि सोहम, येस, थोडा हसला सोहम, पण छान म्हटला बंदिश. फायनली ही मॅनेज टू मेक इट हॅपन, राईट? सो व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि कथा तर किती सुंदर होती की नाही तेजू मावशीची. तर आता आपण क्विज घेणार आहोत आणि त्या क्विज मध्ये मजा बघणार आहोत. देर आर नॉट अ लॉट ऑफ क्वेश्चन्स, ओके. पण देर आर सम रिअली आय थिंक टफ क्वेश्चन्स. लेट्स सी, तुम्हाला हे टफ वाटतात का नाही बघूया ना. पण तुम्ही सगळे हुशार मुलं आहात. आय एम गेसिंग यू माइट बी एबल टू जस्ट डू इट, So I won't go. ऑल मॅन. सो गाईज, मला सांगा, तुम्हाला स्क्रीन दिसतीये का? Yes. ओके. तर गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आपण सुरू करूयात हा. आणि त्याच्यानंतर आता आपण बघूयात काय येतो, प्रश्न काय येतो. ऑलराईट. आणि ज्याला कोणाला, तुम्ही अनम्यूट राहा आणि फक्त हात वरती करा. हा, डायरेक्ट हात म्हणजे काय, तिथे त्या तुम्हाला चॅट वरती दिसेल तो हात वरती करा. किंवा असं केलं तरी चालेल, मला दिसतायत, सगळे दिसतायत. हा, येस, दिस इज फाईन, दिस इज फाईन. एकदा अनन्या तू पण हात वरती करून बघ, दिसतोय का हात? येस, येस. आणि वल्लरी, येस, वल्लरी टेन्शन नको घेऊ. पण येस, म्हणजे जरा ठीक आहे. कॉम्पिटिशन टफ असणार आहे आज. सो लेट सी. ओके. सो द फर्स्ट क्वेश्चन, मला आणि रूल्स आहे गाईज, की मला क्वेश्चन पूर्ण वाचू द्यायचा, त्याच्या आधी गडबड नाही करायची. आणि मग फर्स्ट हँड ज्याचा क्वेश्चन पूर्ण झाल्यावरती वरती असेल, दे विल गेट द चान्स. ओके. सो नाव ऑन युअर मार्क्स. ऑलराइट, बी रेडी. ऑलराइट, क्वेश्चन वन कमिंग अप. ओ And ओ ओ ओ ओ ओ ओ, हात पहिले नाही, हात पहिले नाही, नाही तर डिस्क्वालिफिकेशन. Okay, here we go. Question one. On which mountain it is believed that Ganpati Bappa resides? कुठल्या पर्वतावरती आपले सर्वांचे आवडते गणपती बाप्पा राहतात, असा तो प्रश्न आहे. कुठे राहतात? ओ येस, आहात. कैलास. कैलास. कैलास पर्वत. ओ वेल डन. कैलास पर्वतावरती. आणि कुठे हा कैलास पर्वत, कोणाला कल्पना आहे का? कोणी सांगू शकेल का? गेसेस. हा. हिमालय. हिमालय आहे म्हणजे निम्मे पर्वत जगातले हिमालयातच आहे, त्यामुळे आपल्याला तो प्रश्न नाहीच आहे. पण येस, हिमालयांची पर्वतरांगेत म्हणजे कैलास पर्वत आहे, त्या पर्वतरांगेत नक्कीच. पण कुठे? ऑन द मॅप वेअर डू यू फाइंड कैलास पर्वत? एनीबडी? नो? येस. गेस. जर्मनी. नाही. अरे बाप रे, म्हणजे जर्मनी. ऍक्सेंट अमेरिकन आणि उत्तर जर्मनी, काही खरं नाहीये आपलं. या गणेश उत्सवात आपल्याला कष्ट बरेच घ्यायला लागणार आहेत. हा, ओके. चलो, सो कुठे आहे? लेट्स सी वेअर दिस इज. तुम्हाला दिसतोय का इथे एक छोटा इमेज आहे बघा. आणि Is त्या it इमेज मध्ये, China? Excuse me. China. Is it in येस, China or is it in India or is it in Nepal? yeah, I think all three countries are fighting over it now, right? And you've Oh, it's forgotten the in fourth one, which is C Tibet. D. It's Hmm. is it in Chidial? नो. सो हिअर यू गो. सी आता, ऐक ऐक, आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे द क्वेश्चन इज ऍक्च्युअली व्हेरी गुड. ओके. सो इफ यू लुक ॲट द मॅप, सी द इंडिया बॉर्डर. दिसतोय माझ्या माऊसचा कर्सर? दिसतोय? देन इफ यू सी जॉईनिंग दॅट देर इज नेपाळ. ओके, म्हणजे नेपाळ ज्याला आपण म्हणतो ते. आणि नंतर त्याच्या बाजूला जो मोठा भूप्रदेश, म्हणजे जो जॉग्राफिकल लँडमास दिसतोय ना, चायना. आणि त्याच्या खाली इतकं क्लिअर नाहीये, पण दॅट इज द टिबेटियन part or the Tibet country which has been occupied illegally by China. And this is very debatable. So तिथनं Tibet had Dalai Lama. Dalai Lama was made to flee, त्यांचे धर्मगुरू. आणि ही इज नाव रिसाइडिंग, आश्रय घेतला त्यांनी भारतामध्ये. पण त्यामुळे कैलास पर्वत कुठे गेलाय? तिबेटमध्ये आहे. पण तो तिबेट चायनाने घेतल्यामुळे चायनाचा भाग झालाय.
आणि आपल्याला तिथे ऍक्सेस करायला चायनामधनं, नेपाळमधनं, किंवा आता ऍक्च्युली आपलं आत्ताचं सरकार काम करतंय त्याला डायरेक्ट ऍक्सेस प्रोव्हाइड करण्यासाठी. येस, बोल, व्हॉट्स द क्वेश्चन? तू हे करून दाखवू शकतो का एक्झॅक्ट ते तिबेटियन कुठे आहे? हो, मी आत्ता माझ्याकडे वल्लरी ती स्लाइड नाहीये, पण मी सजेस्ट करीन की नेक्स्ट टाइम मी तुम्हाला दाखवीन हे जेव्हा आपल्याला चान्स मिळेल. पण नाव दॅट यू नो इट इज इन तिबेट, यू डेफिनेटली तुम्ही गुगलवरती सर्च करा. ओके, की कुठला भाग जो नेपाळला ऍडजॉइनिंग येतो तो तिबेटचा भाग कसा येतो आणि चायनाने तो ऑक्युपाय कसा केलेला आहे. आणि त्यामुळे मानसरोवर आणि हा कैलास पर्वत हे दोन्ही साठीचा ऍक्सेस आणि ह्या दोन्ही जागा या ऍक्च्युली त्यांच्याकडे गेलेल्या आहे. आणि दिस इज सपोज टू बी आपल्या सर्व हिंदू धर्मामध्ये असलेलं एक फार मोठं जे तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे हे कैलास पर्वताचे. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे, मेनी पीपल हॅव ट्राईड टू ऍक्च्युअली ट्रेक और हाईक ऑन कैलास पर्वत ट्राइंग टू गो टू द टॉप, पण नोबडी हॅज बीन एबल टू गो देअर ॲज येट. नोबडी नोज वाय, कारण दे हॅव फेल्ड. आणि त्याच्या मागे एक भूमिका अशी आहे, आता आपण एवढं गणपती उपासना बघितलं की नाही आणि वेगवेगळी भक्ती, तर त्याच्यामध्ये मेनी पीपल कॅरी देअर इगोज वेन दे ट्राय टू गो ऑन अ ट्रेक आणि म्हणतात की मी हा बलाढ्य पर्वत आहे त्याच्यावरती मी चढणार. आणि द प्रॉब्लेम एक्झॅक्टली इज दॅट, कारण जोवर तुम्ही सरेंडर नाही करत ईश्वराला तोवर ईश्वराची अनुभूती आपल्या कोणालाही येऊ शकत नाही. आणि कैलास पर्वत इज अ ब्रिलियंट एक्झाम्पल ऑफ दॅट. असे बरेच आहेत, पण कैलास पर्वत म्हणजे आपल्या शंकर बाप्पाचं आणि त्याच्या कुटुंबाचं असलेलं स्थान अशी मान्यता आहे. सो व्हेरी नाईस. ओके, सो द फर्स्ट क्वेश्चन आय थिंक विथ अ लाईफलाईन I had managed to solve it. I mean, I am hearing and I am seeing everything, but then that's fine. Okay, very good. आता आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊयात. लेट मी रीड इट आउट. ओके, आता हा टफ आहे, पण इतका टफ पण नाहीये, कारण एवढी सुंदर सुंदर नावांचं गाणं झालेलं आहे. सो can you give any 5 names of Ganpati Bappa and their meaning? Okay, so take 30 seconds आणि ह्या सगळ्यांनी मिळून सोडवला तरी चालेल. एकाला कुठलं पहिलं नाव आठवलं तर हात वर करा आणि टेल मी. येस वल्लरी. लंबोदर. लंबोदर. आणि अर्थ? मोठं पोट. मोठं पोट, लंब उदर, बरोबर, लंबोदर. 1. येस. अनन्या? ओके, आहान बोलो बोलो. एकदंत. एकदंत म्हणजे काय? वन टूथ. वन टूथ. ओके, आणि त्याचा अजून एक अर्थ आहे बरं का, तो आपण नंतर बघूया. येस अनन्या. हरता. काय काय? विघ्नहर्ता. विघ्नहर्ता. फार सुंदर. म्हणजे काय? डिस्ट्रॉयर ऑफ डिस्ट्रॉयर ऑफ इव्हिल, विघ्नांचं हरण करणारा. विघ्न म्हणजे एनिथिंग दॅट इज अन ऑब्स्टॅकल इन आवर पाथ टू अचीव गॉड, आणि ते ऑब्स्टॅकल बाजूला करण्याचं काम जो करतो तो विघ्नहर्ता. 3 नावं झाली. येस, बोलिये सोहम. वक्रतुंड हा म्हणत होता. वक्रतुंड. व्हेरी गुड. आपल्या बिल्डिंग मध्ये एक होता बघ, वॅकी वॅकी, तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, आय डोंट नो. वक्रतुंड. येस, बरोबर. त्याचा अर्थ काय वक्रतुंडचा? आता गंमत आहे. वाकडं तोंड. वाकडं तोंड असा त्याचा लिटरल अर्थ होतो. पण तुम्ही मला सांगा की आता गणपती बाप्पा आहे, आपला बाप्पा आहे, आपला आराध्य दैवत आहे, त्याचं असं वाकडं तोंड असं कसं नाव ठेवतील रे? वाकडं ट्रंक. मीनिंग आहे वाकडं ट्रंक. वाकडं ट्रंक नाही. वाकडं पोट. काही आहे का असं? तर आपण आपल्या बाप्पाला म्हणत नाही किंवा असा विचार पण नाहीयेत. मग त्याचा अर्थ आपण बघूयात, पण हा अर्थ थोडासा शोधला पाहिजे. हा, मी सांगतो तुम्हाला, 2 मिनिटात सांगेल. लाईक वल्लरीने हात वरती केलं होतं. 5th नेम. येस. नाही, मी वक्रतुंडच म्हणणार होते. हो, अगं मग एकच सांगायचं तुला, तू अख्खं गाणं म्हटलंयस. त्या गाण्यांमध्ये काय आहे? सगळी गणपतीची नाव आहेत. लास्ट, कम ऑन गाइस. भालचंद्र. भालचंद्र. व्हेरी नाईस. भालचंद्राचा अर्थ काय? छोटा चंद्र. भाल म्हणजे डोकं. चंद्र. येस, भाल म्हणजे मस्तक किंवा कपाळाचा भाग. भाल प्रदेश असं म्हटलं जातं. संतांचा भाल प्रदेश जो असतो तो मोठा असतो, बुद्धिमत्तेचं लक्षण असतं ते. आणि ह्या भाल प्रदेशावरती धारण केलेला
चंद्र जेनी तो धारण केलाय असा तो भालचंद्र धारण करणारा गणपती असं म्हटलंय. अनन्या, तुला अजून एक नाव सुचलं होतं का? एकदम नाही. ओके ओके, ऑल राईट, व्हेरी नाईस. ओके, तर आता एक गंमत बघा, तुम्ही स्लाइड कडे बघितलं तर ही वेगळीच नाव आहेत बरं का. यातली 2 नावं तुम्ही घेतली आहेत. एक नाव मला वाटतं आजोबांनी सांगितलं होतं आणि एक नाव तुम्हाला माहिती नाही. तर वक्रतुंड आपण बघितलं. आता जस्ट रीड थ्रू इट, तुम्ही गंमत बघा. हेच गणपती बाप्पाचे 8 अवतार झालेत बरं का. आणि हे कुठलं पुराण आहे? मुद्गल पुराण असं आहे. तर मुद्गल ऋषींनी त्याची रचना केलेली आहे. आता त्याच्यामध्ये इफ यू लुक ॲट इट, वक्रतुंड जो अवतार झाला त्यांनी कोणाचा हे केलाय, कोणाला ठार केलंय त्यांनी? मत्सरासुराला. ओके, तर तुम्ही नावं बघा त्या असुरांची कशी आहेत. मत्सरासूर, मत्सर म्हणजे काय? मत ठीक हो. मत्सर म्हणजे फिश नाही, मत्स्य म्हणजे फिश. नॉट बॅड, मत्स्य म्हणजे फिश. पण हा कोण आहे? मत्सरासूर. मत्सरासूर म्हणजे ज्याला मत्सर निर्माण होतो. मत्सर म्हणजे काय निर्माण होतो? इट इज अ फॉर्म ऑफ जेलसी. इगो मधनं निर्माण होतं. इगो इज अहंकार. अहंकारामुळे मी भारी आणि माझा मित्र त्याला काही येत नाही असं म्हणून, पण चुकून मित्राचा नंबर पहिला आला एखाद्या परीक्षेला की आपल्या आतमध्ये जे जे काही व्हायला लागतं बरेचदा, त्याला मत्सर असं म्हटलं जातं. की कसं काय आला, अरे याला उत्तर पण येत नव्हतं, हा क्लासलाही नव्हता, व्हॉट एव्हर, राईट. मेनी टाइम्स इट कॅन हॅपन. आणि अशा ह्या मत्सरासुराचा त्यांनी वध केला. त्याला मत्सर आला होता की अहंकारामुळे तो सगळ्यांविरुद्ध युद्ध करत होता. एकदंतानी कोणाशी लग्न हे केलं, युद्ध केलं बघा. एकदंतानी युद्ध केलं आणि ज्याला ठार केलं तो आहे मदासूर. मदासूर म्हणजे ज्याला मद, उन्मत्त झालेला आहे तो. उन्मत्त झालेला आहे, हत्तीसारखा उन्मत्त, पिसाळलेल्या हत्तीसारखा उन्मत्त. मग अशा उन्मत्तपणाला ठार करायला हा एकदंत तिथे त्यांनी अवतार घेतला. एक महोदर नावाचं नाव आहे. त्यांनी कोणाचा नाश केलाय बघा, महोदरांनी. त्या महोदरांनी कोणाचा नाश केलाय आणि त्याची नावं पण किती सुंदर आहेत. मोहासूर. मोह म्हणजे काय? लव्ह ऑफ थिंग्स. मोहासूर. आणि त्याचे 2 पुत्र होते. ते कोण नाव आहेत त्यांची बघा बरं, तिथे दिसत आहेत का? जनार जना दुर्बुद्धी हा, दुर्बुद्धी, बरोबर, दुर्बुद्धी. आणि दुसरं कोण आहे? ज्ञानारी. ज्ञानारी. ज्ञानारी म्हणजे काय माहितीये? अं, ज्ञानाचा आरी. म्हणजे ज्ञान इज नॉलेज आणि आरी इज समबडी हु किल्स नॉलेज. त्याला ठार करणारा आरी. तर तो ज्ञानाचा आरी असा होता. म्हणजे ही वॉज ऍक्च्युअली इन्फेस्टेड विथ ऑल विकार्स. दंभ, मोह, मत्सर, मद असे सगळे अहंकारातनं जन्माला आलेले ऑल बॅड क्वालिटीज. त्यामुळे त्याला ठार केलं. छान, तर अशीही नाव आहेत. गजानन पण नाव आहे. आता गंमत जर तुम्ही बघितलं तर वक्रतुंड मगाशी सांगितलं होतं, राईट. सो वक्रतुंड, गंमत बघा नाव काय आहे. आपल्याला वाटतं वक्रतुंड म्हणजे वाकड्या, तोंड वाकड असलेला किंवा ट्रंक वाकड असलेला. तर तसं नसून वक्रबुद्धीचा ताडण करणारा वक्रतुंड म्हणजे ज्याची बुद्धी वक्र झालेली आहे, बॅड बुद्धी. त्यामुळे मगाशी सांगितलं की नाही, कोणाची कथा ऐकली आपण? कोणाची बुद्धी भ्रष्ट झाली होती? गणपतीला दाखवायला गेले, हा माझा महाल, ही माझी मिसेस, ही माझी मुलं, हे माझे रत्न. हु वॉज दॅट? कुबेरा. कुबेर. आणि त्या कुबेराला मग काय केलं गणपती बाप्पानी? बर बाबा, एवढंच म्हणलं, मला भूक लागली, आण तुझं खाणं, आण तुझी रत्न, आण तुझं फर्निचर, आता ये तूच राहिलास. असं म्हणल्यानंतर तो घाबरला की बाबा रे, माझ्याच्यानी काय खरं नाहीये, आता मी तुला शरण. दॅट इज व्हॉट हॅपन्ड. आणि असा हा वक्रतुंड आहे. म्हणून वक्रांतुंड यती इति वक्रतुंड असं म्हटलंय की वक्रबुद्धीचं ताडण करणारा. मग बाकी बरीच नावं आहेत, छान छान नावं आहेत, ती पण सगळी आहेत. आणि असं वेगवेगळी नावं, जसं विकटमोचन म्हटलेलं आहे, गजवक्र म्हटलेलं आहे, लंबोदर सांगितलं हो की नाही, लंबोदर, मोठं पोट. त्यानंतर धूम्रवर्ण, त्यानंतर भालचंद्र झालं, विनायक झालं, गणपती आणि गजानन. आता हे सगळं आपल्या एका स्तोत्रामध्ये आलंय. ऑल राईट, व्हेरी नाईस. आता थर्ड क्वेश्चन. ओके, तर गणपती बाप्पांनी कुठलं महाकाव्य लिहिलेलं आहे? येस. महाभारत. महाभारत.
ओ महाभारत. आणि कोण आहेत त्याच्या समोर बसलेले, कोणी सांगू शकेल मला? आता Mm, some kind of rishi. असं वा 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 वा. म्हणजे I deserve half. सम काइंड ऑफ अध्यात्म गोइंग ऑन, इट इज लाईक दॅट. I deserve half one. गुरुपौर्णिमा कोणाची हा येस, वल्लरी. व्यास. हो बरोबर आहे. सो दॅट वॉज द हिंट अहानला मिळत होती ती. गुरुपौर्णिमेला काय म्हणतात? Half. I want half the points. येस, युल गेट हाफ द पॉइंट. Thank you. But half the point is going to go to mother, not to Aha. Come. Because hints are coming in. No. महाभारत माहितीये. So, Mom. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं पण म्हटलं जातं. त्यामुळे हे वेदव्यास ऋषी आहेत. आणि ह्यांची गोष्ट माहितीये तुम्हाला, एक फार मस्त गोष्ट होती की वेदव्यासांना हे स्फुरण झालं. पुढे त्यांनी बघितलं की महाभारतासारखं महाकाव्य निर्माण करायचंय, लिहायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे पुढे घडणार आहे. तर हे घडताना इतके हजारो श्लोक त्याच्यामध्ये आहेत. या महाभारतामध्येच एका भागामध्ये आलेली भगवद्गीता आहे. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो किती अवघड आहे. आणि एवढं सगळं अवघड काव्य जर लिहून घ्यायचं असेल तर कोण लिहिणार? मग देर वॉज ओनली वन पर्सन हु वॉज सो इंटेलिजंट. हु वॉज दॅट? गणपती बाप्पा. मग त्यांनी पण अट घातली की, अट काय घातली गणपती बाप्पाने, की एका अटीवर लिहितो, तुम्ही माझं लिहून व्हायच्या आत पुढचं तुम्ही श्लोक सांगायला पाहिजे. नाहीतर जर तुम्ही थांबला, अडखळला आणि माझं श्लोक लिहून झाला असेल तर त्या ठिकाणी मी माझी लेखणी पेन खाली ठेवणार. अरे बाप रे. मग व्यास ऋषी होते ते काही असे तसे नव्हते. त्यामुळे त्यांनी एक अट घातली की ते म्हणाले की ईश्वरा, मला तुझी सर्व अट मान्य आहेत, आणि पण माझी पण एक विनंती तुला आहे की प्रत्येक शब्दाचा आणि दिलेल्या श्लोकाच्या चरणाचा तू त्याच्यावरती चिंतन करून अर्थ समजून घेऊन ते पुढे लिहावंस. असं म्हटल्यानंतर हे महाभारत काव्य इतकं उत्कृष्ट आहे की गणपती बाप्पाला सुद्धा प्रत्येक ओवी लिहिताना थोडासा पॉज घ्यायला लागायचा आणि मग तो अतिशय कौतुक करायचा व्यास ऋषींच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचं. साक्षात बुद्धीची देवता हे लिहायला बसली आहे आणि ज्यांच्या एवढ्या महान बुद्धीमधनं, विशाल बुद्धीमधनं निर्माण झालेले महाकाव्य आहे. त्यामुळे विशाल बुद्धी असं त्यांचं वर्णन पण आलेलं आहे रामरक्षामध्ये. तर आता लास्ट क्वेश्चन. ओके, लेट्स सी हाऊ मेनी ऑफ यू गेट इट. ओके, द लास्ट क्वेश्चन इज, लेट मी रीड इट आउट. कॅन यू नेम ऑल दी वेपन्स ऑफ गणपती बाप्पा? आपलं प्रत्येक दैवत शस्त्रासकट असतं बरं का, नुसतं नसतं उभं. तर येस, सांगा. Sudarshan Chakra. अरे कृष्ण बाप्पाकडे गेलो ते. Okay, sorry. हा, Golden Battle Axe. गोल्डन बॅटल ॲक्स. ओके, वी आर क्लोज, पण आपल्याला थोडं मराठी नाव चालेल. कमळवाली कमळ ते कमळ. कमळ ऍक्च्युली एक आयुध आहे बरं का, पण ते प्रथम 4 आयुधांपैकी नाहीये. Axe in Marathi. अरे तुम्हाला दिसतंय की इथे फोटोमध्ये, पण त्याला म्हणायचं काय हे अवघड आहे. त्यामुळे मिलेनियम मध्ये शिकवतात असं मला वाटत नाहीये. नाही. हा, येस अनन्या. परशु असतो ना एक परशु असतो, बरोबर आहे. ज्याला गोल्डन बॅटल ॲक्स म्हटलंस की नाही तू आहान, दॅट इज युअर परशु. आता अजून एक काय आहे, त्या परशु बरोबरच एक असतं. येस. The Lotus Water Grenade. मराठी Lotus Water Grenade. नको सांगू. सी लोटस, लाईक आय सेड, आय डोंट नो व्हॉट यू सेड, बट लोटस कमळ हे आहे, एक आयुध आहे आणि त्याचे एका असुराला ऍक्च्युअली नमवण्यासाठी वापरले, पण वेगळ्या पद्धतीने. दुसरं काय? चला लवकर, लास्ट 30 सेकंड्स. एक नाव आहे त्याचं गणपती बाप्पाचं, ते त्यांनी आयुध म्हणून वापरलंय. काय आहे नाव त्याचं? आपण बघितलं ते वक्रतुंड. नाही. एकदंत. येस, एकदंत. तो जो दंत आहे तो एक आयुध आहे. तो एक झाला परशु, दुसरा झाला दंत, तिसरा वी नीड 2 मोर. कम ऑन. अवघड आहे. हत्तीला क्लू देतो मी तुम्हाला. हत्तीवरती तो माहूत बसलेला असतो की नाही, तो हत्तीला कंट्रोल करायला काय वापरतो? Whip. हे हत्तीला विप जाणवणार पण कधी मित्रा?
Sorry. Um, काय वापरतो तो? असं ते अणकुचीदार असतो, म्हणजे इट हॅज गॉट अ Spear. पॉइंट. Spear. इट इज स्पियर लाईक बट नॉट एक्झॅक्टली अ स्पियर. Like. Yes, so it is like your golden axe, battle axe, similar to that. But what is it? Yes, Ananya? Nahi? Yes, last chance. Come on. Oh, javelin. Javelin. Javelin नाही रे. Javelin throw करतात रे. हा, पण ते एवढं शार्प नसतं. काही काही लोक असं असं करतात javelin बरोबर. नाही, ते त्यांच्याकडे स्पियर नसते म्हणून जॅव्हलिनचा प्रयोग हा. करत असतील, पण तसं नाहीये. सो स्पियर इज अ बॅटल टूल, पण जॅव्हलिन इज नॉट. इट इज अ काय म्हणायचं, स्पोर्ट्स इक्विपमेंट. तर हे जे असतं त्याला अंकुश म्हणतात, अंकुश. ओके, सो लेट्स सी काय आहे. सो हे बघा इथे, हे जे तुम्हाला दिसतंय, युअर गोल्डन बॅटल ॲक्स, दिस इज गोइंग टू बी परशू. त्याच्यानंतर फर्स्ट चित्र जे दिसतंय की नाही, त्याला हुक आहे, असं हुक. तर दॅट इज यूज टू कंट्रोल द एलिफंट. त्याचा त्या मस्तकावरती त्याचा प्रहार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो किंवा दाब दिला जातो. दॅट इज कॉल्ड अंकुश. आणि एक आहे रोप. हा बोला, काय म्हणतात वल्लरी? हा, पण कुठल्या एलिफंट म्हणजे कोण कोण एलिफंट? कुठलाही एलिफंट, जो एलिफंट असतो ना, माहूत असतो ना, जो फॉरेस्ट मध्ये असेल किंवा हेल्प करण्यासाठी वापरला असेल किंवा वाईल्ड एलिफंट टेम करत असतील काही तिथे. तर इथे गणपती बाप्पाची आयुध सांगतोय. हा हा बोला. हा, आय हॅव अ क्वेश्चन. ते येस, हुक कसं वापरलं गेलं? तो हुक हुक कसं वापरलं गेलं? सो द हुक इज, त्याला दोन गोष्टी आहेत, राईट. द हुक हॅज गॉट टू पार्ट्स टू इट. वन इज ऍक्च्युअली द हुक टू हिट अँड पुल, ओके, and then the second one is the spear side of the hook to actually pierce. So there are two uses in the battlefield, all right. So you hook somebody, you pull and you hit with the battle axe. आता चतुर्भुज आहे की नाही गणपती, तर 4 हात आहेत, त्यामुळे प्रत्येक हातामध्ये आयुध आहेत. तर आणि एक जे आहे तुम्ही बघितलं तसं अंकुश, परशु, त्याच्यानंतर तो दंत, एक दंत आपण बघितलं, जो एक दात त्याच्या हातातला आहे. आणि फोर्थ टूल इज ऍक्च्युअली रोप, ज्याला पाश म्हटलंय. सो यू स्पिन द रोप अँड यू कॅप्चर, राईट. आणि हे लक्षात घ्या, हे सगळी जी आयुधं आहेत ते नॉट ओनली इन वॉर विथ अदर्स किंवा राक्षसांबरोबर, पण आपल्या आतमध्ये एक युद्ध असतं चाललेलं, जेव्हा आपण कुठलीही चांगली गोष्ट करायचा प्रयत्न करतो, तर त्याच्यासाठी वापरण्याची ही सिम्बॉलिक आयुधं पण आहे. सो बॅटल ॲक्सेस की डोंट गेट अटॅच. म्हणजे आम्ही काहीतरी गोष्ट केली की मी केली, माझ्यामुळे झाली, माझ्या कुटुंबासाठी केली, बघा माझं कौतुक करा. अरे, डोंट गेट अटॅच. सो यूज द बॅटल ॲक्स टू ब्रेक दॅट अटॅचमेंट. पाश कशासाठी आहे? मन धावतं, हो की नाही, ध्यानाला बसलं की भुर्र पळालं. सो पुट द रोप, पुल इट बॅक. अंकुश कशासाठी आहे? तर देर आर सो मेनी टेंडन्सीज, राईट, दॅट कीप कमिंग. आपण बघितलं, मोहासूर कम्स, मत्सरासूर कम्स, मदासूर कम्स, दुर्बुद्धी कम्स. अरे बापरे बापरे बापरे, हे सगळे येतात. त्यांना कशाने धरून ठेवायला लागतं? अंकुश. यायचं नाही, यायचं नाही, शांत बसायचं. सो ऑल दीज आर यूज फॉर दॅट. आणि हे त्याची सगळी अशी आयुध आहेत. आणि तुम्ही मगाशी आपण तेजश्री मावशीने सांगितलं एवढं छान, अथर्व शीर्षामधली काही ओळी घेतली तिने. तर तसंच इथे तुम्ही बघितलं तर अथर्व शीर्षाचं पठण होतं की नाही सगळीकडे, तर ह्याच्यात वर्णन आलंय बघा. एकदंतम चतुरहस्तम, 4 हस्ताचा एकदंत असलेला, पाशम अंकुश धारिणम, पाश आणि अंकुश धारण केलेला, रक्तम लंबोदरम, रक्तम म्हणजे रक्तवर्णाचा, लंबोदर म्हणजे लंब उदराचा, शूर्पकर्णकम, ज्याचे कान सुपासारखे मोठे आहेत असा, रक्तवाससम, रक्त म्हणजे रेड कलरची वस्त्र धारण केलेला. आणि त्याचं सगळं अंग कसं आहे? रक्तगंधानुलिप्त अंगम, म्हणजे अशा पद्धतीने त्याला रक्तगंधानी, रक्तचंदनानी लिप्त केलेलं आहे. आणि रक्तपुष्पई सुपूजितम, म्हणजे लाल रंगाच्या पुष्पांनी त्याची सुंदर पूजा करायची असते, असं सांगणारा हा श्लोक आहे. येस, लास्ट क्वेश्चन, बोलूया. ते म्हणजे ते डिमन्स तपश्चर्या केलं ना, तर मग त्यांना बोन का देतं? वाय जस्ट नो? वाय राईट, हा, मग राईट. डिमन्सला काय द्यायचं? नॉर्मल लोकांना द्या, पण डिमन्सला काय द्यायचं? हो, तर आता हा छान प्रश्न आहे तुझा. नॉर्मल लोकांची शक्ती कमी पडते तपश्चर्याची, एवढं नक्की असतं. नॉर्मल लोक मध्येच सोडून देतात आणि आपल्या घराकडे पळतात. डिमन्सच्या कडे कसं असतं? डिमन्सकडे
एक प्रचंड शक्ती असते, ती निगेटिव्ह एनर्जी असते, पण दे हॅव गॉट लॉट ऑफ निगेटिव्ह एनर्जी. आणि जे ईश्वर तत्व असतं ते ज्या पद्धतीने त्या ईश्वराची पूजा केली असते त्याला ते प्रतिसाद देत असतो. जो समबडी सेज की मला खूप अहंकार पाहिजे, खूप अहंकार पाहिजे, खूप अहंकार पाहिजे, जा तुला अहंकार दिला. या सगळ्या डिमन्सच्या बाबतीत तू जर बघितलंस तर त्यांना जो दिलेला बोन आहे दॅट बोन ऍक्च्युअली लेड टू देअर डिस्ट्रक्शन. I सो think हे they cause destruction with that wound. So I just say, no, no, you will instead die. सो म्हणजे त्यांना अलाइव्ह का ठेवायचं? जस्ट येस, किल नाही, देम. दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. सो आता ह्याचं मी थोडक्यात फक्त उत्तर देतो, पण आपण विल डिस्कस इट जेव्हा आपण भेटू पर्सनली तेव्हा. ओके. सो त्याच्यामध्ये तू लक्षात घे भगवद्गीतेची सुरुवात कशी झाली, राईट? कृष्ण बाप्पा अर्जुना बरोबर आहे, बरोबर आहे, रथ घेऊन दोन्ही दोन्ही सैन्य उभी आहे, त्याच्यामध्ये रथ नेलाय. आता इट वॉज सो इझी फॉर कृष्ण बाप्पा टू से की सुदर्शन चक्र सोडतो आणि सगळ्या कौरव सैन्याचा नाश करून टाकतो. सो देर वॉज नो नीड फॉर वॉर. There was no need for anybody to die. There was no need for so much pain and killing. It could have happened. But Krishna Bappa didn't intervene. ते कर्म कोणाला करायला लागणार होतं? पांडवांना. मनुष्याला कर्म करायला लागतं. सो आर जॉब इज टू डू आर ड्युटी टू द बेस्ट ऑफ आर ॲबिलिटी अँड देन रिझल्ट यू लिव्ह इट टू गॉड. पण हे कळायला खूप अवघड जातं. वी ऑलवेज फील की ओ गॉड प्लीज हेल्प अस. आणि वेन वी फील लाईक दॅट, when we have not studied enough, when we have not prepared enough, when we have not taken enough pain to get where we want to be, and then we are like, भगवान मुझे बचा लो, देवा काहीतरी करून वाचव, असं व्हायला लागतं. पण नेव्हर गेट इन टू दॅट. सो प्रिपेअर, डू युअर ड्युटी अँड लेट गॉड डू वॉट एव्हर गॉड नीड्स टू डू. ओके. बट गॉड नेव्हर इंटरफिअर्स लाईक दॅट. ही विल ओनली रेसिप्रोकेट टू युअर एफर्ट. आणि त्याच्यासाठी हे सगळं भगवद्गीता म्हणून सांगितली. येस वल्लरी, लास्ट क्वेश्चन. आपल्याला केंद्र उशीर झालाय, सांगता करायला लागेल. हा बोला बोला. तर हे काय म्हणतात ते, मग ते जेव्हा ते बून देत असतो आपण, तेव्हा बाप्पाला कळत नाही का की हा वाईट आहे का चांगला आहे? आता हा सिमिलर प्रश्न ऍक्च्युली आहांनी तेच विचारले की वाय गॉड इज ऍक्च्युअली ग्रांटिंग बून्स टू सच पीपल हु आर ऍक्च्युअली इव्हिल, हु आर बॅड, राईट? नाव देर इज अ होल स्टोरी बिहाइंड इट. स्टोरी म्हणजे काय? ते एक कर्मचक्र असं म्हटलं जातं की कोणाची तपश्चर्या काय. आता तुम्ही जनरल बघा, तुम्ही न्यूजपेपर उघडा, तुम्हाला एक गंमत सांगतो. जर न्यूजपेपर उघडला तर त्याच्यावरती यू सी सो मेनी फोटोग्राफ्स ऑन द फ्रंट पेज ऑफ नॉट नेसेसरली सो मेनी गुड पीपल. They have killed people. They have actually driven countries to war. ते भ्रष्टाचार केलाय त्यांनी, पैसे खातायत, अनेक गोष्टी करतात. पण ह्यांचे फोटो मोठे मोठे छापून येत आहेत. आणि हा एक मोठा प्रश्न सर्वांना पडतो की अरे ह्यांचेच फोटो का छापून येत आहेत आणि आम्ही काय वाईट केलंय, आपल्याला वाटत असतं असं. पण त्याच्या मागे एक मोठं कर्मयोगाचं शास्त्र आहे, ते भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. ते आज सगळं सांगणं तर अशक्यच आहे, पण ह्या गोष्टी थोड्याशा आपण भेटलो की नक्की बोलूया त्याच्यावरती. पण दीज आर व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन्स, तुम्ही पण नक्की विचार करा. पण देर इज अ सर्टन लॉ ऑफ कर्म, ज्या पद्धतीने हे सगळी सृष्टी चालत असते आणि त्याच्या अनुसार प्रत्येक व्यक्तीचं आचरण आणि वागणूक आणि जसा तो वागतो त्यामधनं त्याचं नवीन नवीन कर्म निर्माण होत असतं आणि त्याप्रमाणे गोष्टी पुढे या सृष्टी चक्रामध्ये घडत असतात. एंटायर युनिवर्स, राईट? So why is the earth spinning? Why is the entire Milky Way spinning? Why is the universe continuously expanding? Oh my God. So many questions, right? But very nice. We will discuss all scientific, beautiful questions, but not enough time today. Okay? पण तुम्ही सगळ्या क्विजची छान उत्तरं दिली आहेत. एव्हरीबडी डिड रिअली वेल. आणि आपण ह्याच्यानंतर 3 वेळा फक्त आपल्या आपल्या ठिकाणी ओम गम गणपतये नमः म्हणूया. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.